नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज 26 जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे अशी ही जी काय आपली वैचारिक परंपरा आहे महाराष्ट्राची, तर या वैचारिक परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, त्याचप्रमाणे सर्व भारतातील सुजाण नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या अबलक एंटरटेनमेंट तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा व्हिडिओ हा खरं तर हे पुस्तक तुम्ही वाचलत का या सदरात होऊ शकला असता, पण आज मी तुमच्या समोर जे पुस्तक, ज्या पुस्तकाचा उल्लेख करणार आहे, तर ते इतर जी काही कादंबऱ्या, कथा, नाटक, वैचारिक लेख असलेली पुस्तकं, त्यापैकी ते पुस्तक नाहीये। आपल्या देशासाठी त्या पुस्तकाचा एक काय म्हणूया आपण त्याला, त्या पुस्तकाचं एक वेगळं महत्त्व आहे। तर ते पुस्तक म्हणजे संविधान। दिसतंय का तुम्हाला? भारताचे संविधान। तर होतं कसं मित्रांनो, आता तुम्ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एक ओरड काही वैचारिक मांडणी करणाऱ्या लोकांकडून ऐकली असेल की भारताची घटना किंवा संविधान, लोकशाही धोक्यात आली आहे। तर होतं कसं, खरं तर राजकारणात शहाण्याने पडू नये असं म्हणतात, पण तुम्हाला माहिती आहे का, आपला जो एकंदर आपल्या देशाचा मॅप असतो त्याला सुद्धा पॉलिटिकल मॅप असं म्हणतात। त्यामुळे आपण जिथे राहतोय त्याचा जो नकाशा तयार केला जातो त्याला सुद्धा जर पॉलिटिकल असं संबोधलं जात असेल, तर तुम्ही कितीही वैचारिक असाल, राजकारणापासून फटकून वागायचं ठरवत असाल, तरी तुम्ही राजकारणात कळत नकळतपणे ओढले जाता। आणि संविधानावर प्रेम करणं हा खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकाचा आपल्या संविधानावर, आपल्या डेमोक्रेसीवर, लोकशाहीवर प्रेम करणं हा कुठल्याही स्वतंत्र देशातल्या नागरिकाचा मूलभूत हक्क आहे। राजे रजवाडे यांचा जो काय एक वचक होता पूर्वी प्रत्येक देशांमध्ये, तर तो जाऊन आपण लोकशाही निवडली। तर या लोकशाही परंपरेत एक महत्त्वाचा मुद्दा असतो की सत्ताधारी आणि विरोधक असे दोन ढोबळमानाने गट असतात। तर मग ते एक 5 वर्ष सत्ताधारी पक्ष असतो आणि त्यांचं जर काम आवडलं तर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून जनता परत पुढल्या 5 वर्षांसाठी त्यांना निवडून देते, किंवा सत्ताधाऱ्यांचं काम नाही आवडलं तर निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने मतदार, त्या देशाचे नागरिक त्यांना पायउतार व्हायला सांगतात आणि विरोधी पक्ष किंवा इतर जे कोण अलायन्स असेल किंवा इतर जी काही मंडळी असतील त्या सत्ताधाऱ्यांना विरोध करणारी ती मंडळी सत्तेत येतात। आता होतं काय की जेव्हा विरोधी पक्षात ही राजकीय नेते मंडळी असतात तेव्हा ते सगळे अगदी गरिबांची बाजू घेऊन बोलतात, आपल्या मनाला भावेल असं, म्हणजे एक सर्वसामान्य जनतेच्या मनाला भावेल, पटेल, बुद्धीला पटेल, मनाला भावेल असं ते सगळे नेते बोलत असतात। मग सर्वसामान्य नागरिक हुरळून जातो आणि असा विचार करतो की सत्ताधारी आपलं काही ऐकत नाहीये, तर विरोधी पक्षातली माणसं
नेते आपला एवढा विचार करतायत, तर आपण आता या खेपेस त्यांना निवडून देऊ. मग ते येतात सत्तेत. आधीचे सत्ताधारी पाय उतार होतात, विरोधी पक्षातली मंडळी त्यांना विरोध करणारी सत्तेत येतात. हळूहळू ती काल परवापर्यंत खूप छान छान गरिबांची बाजू घेणारी मंडळी सत्तेत आलेली आता नव्याने गरिबांच्या विरोधात बोलायला लागतात, धनिकांच्या बाजूने बोलायला लागतात. त्यामुळे तुम्ही एक चित्र नेहमी पाहिलं असेल, कुठलंही कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, कधी कुठल्या श्रीमंतांनी मोर्चा नाही काढलाय. कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, गरीब मोर्चा काढताना दिसतो, गरीब रस्त्यावर आपल्या न्याय हक्कांसाठी मार खाताना दिसतो. तर कुठेतरी सामान्य जनतेची मुस्कटदाबी होऊ नये आणि त्याच्यावर एक राजेशाही, हम करे सो कायदा असा एक जो मुद्दा आहे, हुकुमशाहीकडे नेणारा देशाला, तो होऊ नये त्यासाठी संविधान खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. यात जे हक्क नागरिकांचे मूलभूत हक्क, नागरिकांची मूलभूत कर्तव्य, या सगळ्याचा उल्लेख आहे. मी या पुस्तकाचं विश्लेषण तसं करणार नाही. प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक असायला हवं. प्रत्येक सुजाण नागरिकाने आधी आपल्या मुलाला कुठल्याही जीव काऊच्या गोष्टी सांगण्याआधी रोज एक पान त्या मुलाच्या कानावरून जाईल असा प्रयत्न केला पाहिजे, वाचून दाखवलं पाहिजे, त्या मुलासमोर वाचलं पाहिजे. तर ह्या संविधानाला किंवा संविधान बचाव अशी एक मोहीम सध्या प्रत्येक विचारवंत सुरू करण्याच्या मनस्थितीत आहे. कारण जे न देखे रवी ते देखे कवी, ते देखे विचारवंत, ते द्रष्टा असतात, त्यांना पुढचं काही दिसत असतं. तर सध्या परिस्थितीत जे काही चाललंय ते लक्षात घेऊन ते सांगत असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांना की संविधान वाचवा तरच तुम्ही टिकाल, अन्यथा तुम्ही हुकुमशाही देशाकडे वाटचाल करत आहात, असे ते ओरडत असतात. आता त्यांच्या ओरडण्याचा आपल्यावर किती परिणाम होतो किंवा होत नाही हे मतदानाच्या प्रक्रियेतून दिसेलच किंवा दिसत असतं. आता मतदानाच्या प्रक्रियेतून दिसत असतं असं म्हणत असताना ईव्हीएम मशीनचा गोंधळ हा एक परत चर्चेचा विषय आहेच. धार्मिक तेढ, जाती जातीतले तेढ निर्माण केले जातात निवडणुकीसाठी, आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी. उदाहरणार्थ आता हिंदू धर्म, आता गंमत अशी आहे ना मित्रांनो, एखादा सत्ताधारी पक्ष जो हिंदू रक्षणाच्या गोष्टी करतो किंवा हिंदू धर्माची मक्तेदारी तो पक्ष स्वतःकडे घेतो आणि समस्त हिंदू बांधवांचं रक्षण आम्हीच करू असं जो पक्ष सांगतो आणि ते तो करणार, या मोबदल्यात आपल्याकडून त्याची अपेक्षा असते की तुम्ही आम्हाला सत्तेत ठेवा, तुम्ही आम्हाला सत्तेत आणा. तर हे असे राजकीय पक्ष जन्माला येण्या आधीपासून हिंदू धर्म अस्तित्वात आहे. मी हिंदू आहे, तर माझ्या वाडवडिलांनी जो हिंदू धर्म सांगितला तो कोणाला सत्तेत, कोणाची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सांगितला नव्हता. सहिष्णू धर्म, हिंदू धर्म, प्रत्येक धर्माचा आदर करणारा हिंदू धर्म माझ्या वाडवडिलांनी मला सांगितला. तो हिंदू धर्म आहे की माझ्या मनात. त्या हिंदू धर्माची जी कर्तव्य आहेत ती मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 24 तास मी अंमलात आणत असतो. तर कुठल्या तरी पक्षाने धर्मासाठी कोणाची तरी डोकी फोडायला सांगणं, हा धर्म माझ्या वाडवडिलांनी कधी शिकवला नाही. तर सहिष्णू हिंदू धर्म अपेक्षित आहे प्रत्येक सुजाण नागरिकाला आणि एक समाजात शांतता, स्थिरता त्याला हवी असते सामान्य सुजाण नागरिकाला. माझे आजोबा मला फार गोष्टी सांगायचे, म्हणजे प्रचंड गोष्टी ऐकल्या मी माझ्या आजोबांकडून. मी कधी माझ्या कुठल्या व्हिडिओमध्ये उल्लेख नाही केलाय आजोबांचा, कारण आजोबा हे जे काय माझ्या आयुष्यातलं एक असं व्यक्तिमत्व आहे ना
की त्यांनी कळत न कळत फार वेगळ्या पद्धतीचे संस्कार ते माझ्यावर करत होते, हे आता मला वयाची 40 गाठत असताना कळत आहे. त्यांचं प्रत्येक माझ्या बरोबरचं प्रत्येक वागणं त्यांचं कुठेतरी काहीतरी बीज पेरत होते ते, हे आता कळतंय मला. उदाहरणार्थ मी त्यांच्याकडून ज्या काही बऱ्याच गोष्टी ऐकल्या, त्या गोष्टींमध्ये कधीच कुठल्या देवदेवतांच्या चमत्कारांच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या नाहीत. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात चमत्कार होता. त्यात जंगलातले प्राणी बोलायचे. मी कोकणातले, आमची मदर टंग तसं म्हणायला गेलं तर मालवणी आहे, तर सगळे ते प्राणी मालवणीत बोलायचे. आजोबा फक्त मालवणी भाषेचा वापर करायचे बोलताना, त्यामुळे ऑब्विसली ते गोष्ट सांगत असताना त्यांच्या गोष्टीतले सगळे प्राणी, वाघ, कोल्हा, कावळा, चिमणी, हे सगळे एकमेकांशी मालवणीत बोलायचे. फार नंतर मग मी मोठा होत असताना मिकी माऊस किंवा ॲनिमेटेड फिल्म्स पाहिल्या की ज्याच्यातले प्राणी बोलतानाची वगैरे चित्र दिसली. पण अगदी सगळं म्हणजे मी जेव्हा विचार करतो माझ्या बालपणाचा, तेव्हा अगदी पहिल्यांदा मी माझ्या आजोबांच्या तोंडून ॲनिमेटेड म्हणजे प्राणी बोलतात हे सगळं व्हिज्युअल केलं. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी बऱ्याचशा इसापनीतीशी निगडीत होत्या. चुकीचं वागणं, बरोबर वागणं, आणि मग त्या संदर्भातल्या मग चुकीचं वागतोय तो तसं त्या पद्धतीचं वागणं आपण कसं वागू नये, ती चूक आपण कशी करू नये, हा एक त्याच्यातून बोध असायचा प्रत्येक गोष्टीतून. पण देवांच्या चमत्काराच्या गोष्टी माझ्या आजोबांनी मला कधीच सांगितल्या नाही. हे आता आठवताना मला वाटतंय की आजोबा नकळत कुठेतरी ते संस्कार करत होते का आपल्यावर. बरं, गंमत अशी की हा सगळा गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आमच्या गावच्या देवळात बसून व्हायचा. कधी खळ्यात, म्हणजे खळं म्हणतात कोकणामध्ये, जे घराच्या समोरचं जे अंगण असतं त्याला खळ असं म्हणतात. त्या खळ्यात रात्री झोपताना किंवा दुपारी जेवण वगैरे दुपारची उरकल्याच्या नंतर, जेवण उरकल्याच्या नंतर मग तो गोष्टीचा कार्यक्रम व्हायचा. पण मोस्ट ऑफ आम्ही संध्याकाळी देवळात फिरायला गेल्याच्या नंतर देवळातल्या नीरव शांततेत बसून या गोष्टी आजोबा मला सांगायचे. त्यांचं नाव मारुती, त्यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र, पण त्यांनी स्वतः मला कधीही देवादिकांच्या गोष्टी सांगितल्या नाही. ना मारुतीची, ना रामाची, ना कुठली उपासना कधी करायला सांगितली, ना कुठले उपास तापास करायला सांगितले. उलट त्या काळात, आजोबांच्या काळात, आम्ही अशी एक परंपरा होती की दरवर्षी एक कोंबडा आमच्या इकडे साड्यावर जाऊन बळी दिला जायचा. ती प्रथा आजोबांनी थांबवली, नाही द्यायचं म्हणे बळी. तर हे असे कुठेतरी ना, आता जो काही विचार करतोय ना विज्ञानवादी, त्याची मुहूर्तमेढ म्हणूया किंवा ती बीज आजोबांनी माझ्यात कळत न कळतपणे रुजवली. त्यामुळे आजोबा म्हणजे आता मी जवळजवळ 280 व्हिडिओ झाले. आजोबांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं, तेवढंच माझं आजोबांवर आजही, आत्ताही, या क्षणालाही भरून आलंय आजोबांबद्दल बोलताना. तर ह्या घटनेच्या निमित्ताने आजोबा मला खूप आठवतात. या घटनेत जो काही विज्ञानवादी दृष्टिकोन दिलाय आणि त्यात परत सगळ्यांनी आपापल्या धर्माची उपासना करण्याचं जे काय स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते सगळं आजोबांच्या गोष्टींमध्ये होतं बरं का माझ्या. आता आजोबा ते कळत न कळत करत होते, त्यांच्याकडून होत होतं की ते जाणीवपूर्वक माझ्यावर ते संस्कार करत होते, माहित नाही. पण आजोबांचे संस्कार घेऊन मी आज जे काही लिहितोय, मोडकं तोडकं असेल, पण ते सगळं केंद्रस्थानी माणूस हा विषय ठेवून, मानवतावादी विचारातून लिहिलं जात आहे ते माझ्याकडून. जसं युद्ध नको, बुद्ध हवा, या मुद्द्यावरती सगळं लिखाण असतं. तर असो, नमनाला घडाभर तेल, कारण हे कुठेतरी कधीतरी बोलायचंच होतं, म्हणून आज बोललो, तुमच्याशी थोडंसं मन मोकळं केलं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं. तर आपल्या घरात हे पुस्तक, अगदी कुठलीही पुस्तकं तुम्ही नाही आणलीत ना घरात, तर हे पुस्तक आणा, आपोआप तुमची मुलं इतर पुस्तकं घरात येऊ लागतील हळूहळू. आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं ना, जेव्हा जेव्हा हुकुमशाहीकडे वाटचाल करू लागतो देश, तेव्हा तेव्हा संविधानाची आठवण येते लोकांना. आणि जेव्हा जेव्हा संविधानाची आठवण येते, तेव्हा तेव्हा आठवतात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तर उत्तम पद्धतीची सगळ्यांचा विचार करून बाबासाहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जी ही घटना लिहिली गेली ती आपल्याला आज माणूस म्हणून जगण्यास काय म्हणूया आपण त्याला, एक माणूस म्हणून आपण जगू शकतो ते निव्वळ या घटनेतल्या मुद्द्यांमुळे. अन्यथा जी काय जातीची उतरण आहे आपल्याकडे हिंदू धर्मात, त्यानुसार सगळे खालच्या ब्राह्मणेतर मंडळी सगळे लोकशाही किंवा जर संविधान नसतं तर आज त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन जगावं लागलं असतं. थोडासा तुम्हाला आता कल कळला असेल माझा. मनुस्मृती जी काय राबवली जाते, तर आता मनुस्मृती काय आहे ते तुम्ही चेक करा, गुगल सर्च करा किंवा तुमच्या आयुष्यात कोणी वाचणार असेल तर त्याला विचारा. तर मनुस्मृतीचे काही नियम आहेत ज्यात जातीची उतरंड मांडली जाते. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण म्हणतो की मला जर हिंदू धर्मात प्रवेश करायचा असेल, तर हिंदू धर्मात मला प्रवेश करायचा असेल तर मी सरसकट असा हिंदू धर्म नाहीये, त्यात जातीची उतरंड आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर मग जो येणार आहे माणूस नव्याने हिंदू धर्मात, त्याला नेमकं कुठे सेट करणार आहात तुम्ही? म्हणजे जात आली आणि जातीच्या अनुषंगाने हिंदू धर्म असा मुद्दा आहे तो. तर हे सगळं हे विश्लेषण करावं लागतंय. किंवा आजोबा मला आठवले, आजोबांचं एक स्वतंत्र लिखाण मी करणार आहे, ते माझ्या डोक्यात चालूच आहे. कारण विज्ञानवादी आजोबा वगैरे असं काहीतरी ते करावं. कारण मी आता 45 आहे आणि माझे आजोबा, तर आता तुम्ही एकंदर लक्षात घ्या. तर तो एक काळ, आणि त्या काळात त्यांनी जो काय मुद्दा मांडला, देवळात गेल्याच्या नंतर पण त्यांनी कधीच असं आता इथे नागतोंड घास किंवा आता इथे घालिंग लोटांगण कर आणि पायापड नाही, त्या वास्तुशास्त्राचं त्यांनी मला बऱ्यापैकी हे दिलं. म्हणजे आम्ही आमचं जे मूळ गाव आहे ते वेगळं आहे, जे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या आधी येतं, कळसुली. पण तिथून स्थलांतरित होऊन आमच्या काही 1-2 पिढ्या एका वेगळ्या गावात गेल्या. तर त्या गावात एक मंदिर आहे, ते हेमाडपंथीय बांधकाम आहे त्याचं. तर त्या बांधकामाविषयी आजोबा माझ्याशी भरपूर बोललेले आहेत. त्याच्या बाजूला पसरलेल्या समुद्राविषयी बोललेले आहेत. तिथल्या काही जुना इतिहास त्यांनी सांगितला, जो आता मी बराचसा विसरूनही गेलो. मग आमच्या मूळ गावाबद्दल, जे आता माझ्या व्हिडिओच्या आधी येतं, त्याच्याबद्दल ते बोलायचे. हे सगळं कुठेतरी ना, काय माहित नाही संदर्भ लागतोय नाही लागतोय, पण हे संविधानाशी निगडीत आहे. आपल्यातलं मूळ शोधणं हे प्रत्येक माणसाला शक्य होऊ शकतं, ते निव्वळ आणि निव्वळ संविधानामुळे, संविधानाने दिलेल्या, आपल्याला दिलेल्या हक्कांमुळे, आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे. त्यामुळे भारताचं संविधान ज्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत मित्रांनो, अनंत उपकार आहेत. त्यामुळे आरक्षणाची आरडाओरड सध्या चालू आहे सर्वत्र. आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, बरोबर आहे, पण संविधान टिकलं तर आरक्षण टिकेल. त्यामुळे आधी टिकलं पाहिजे संविधान, त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवं, त्याची रक्षा करायला हवी, त्याचं रक्षण करायला हवं आपण. मग आपोआप आरक्षण टिकेल आणि संविधानातले मूलभूत हक्क जे नागरिकांना दिलेले आहेत ते टिकतील. आपला देश हुकुमशाहीकडे वाटचाल करणार नाही. बस एवढ्या मुद्द्यावरती थांबतो आणि तुम्हाला सगळ्यांना 26 जानेवारीच्या अबलक एंटरटेनमेंट तर्फे आणि पर्सनली माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. कुठल्याही धार्मिक उत्सवापेक्षा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तो आपण सगळ्यांनी म्हणजे आपण जे काही जी वेगवेगळ्या जातीची, धर्माची माणसं आपण सगळी एकत्र आहोत, ती ह्या संविधानामुळे आहोत बरं का, ह्या संविधानामुळे आहोत. त्यामुळे सगळ्या धर्मांना आपल्या पंखाखाली, सर्व जातींना आपल्या पंखाखाली घेणारं हे संविधान आहे. एखाद्या आईसारखं आहे हे संविधान, जे तुम्हाला हक्क देतं, जे तुम्हाला स्वातंत्र्य देतं आणि वेळप्रसंगी तुमचे कानही पकडतं. तसं आहे संविधान. चला तर इथे थांबतो. या अनुषंगाने मला माझ्या आजोबांची तीव्रतेने आठवण झाली. कदाचित
आजोबांनी ठाम आहे माझं मत की ते जाणीवपूर्वक मला गोष्टी सांगत होते तशा प्रकारच्या की ज्याच्यामध्ये चुकूनही चमत्कार देवादिकांच्या गोष्टी येणार नाही. त्यामुळे मला जसं मी आता म्हटलं की अनंत उपकार आहेत आपल्या देशावर बाबासाहेबांचे, तसंच माझी जी काही जडणघडण झाली त्यात जर प्रमुख वाटा जर कोणाचा असेल तर तो माझ्या आजोबांचा आहे. मारुती रामचंद्र ज्यांचं नाव होतं त्या माझ्या आजोबांचं आहे. त्यांना ते सगळं श्रेय जातं. बाकी जे काही मी चुकीचं वागतो ते सगळं माझं आहे. पण जे म्हणून मी काय माझ्या आयुष्यात कोणाला काही आवडत असेल आणि बरं वाटत असेल तर ते सगळं श्रेय माझ्या आजोबांना जातं आणि या व्यक्तीला जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा 26 जानेवारीच्या. आणि काय नाही, टाटा बाय बाय, सायोनारा. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. तुम्ही फार उत्तम प्रतिसाद देताय ब्लॉगला. 500 क्रॉस केले आता आपण सबस्क्रायबर्स. त्याबद्दल तुमचे आभार मानावेत एवढे थोडे आहेत. तर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि जो हा व्हिडिओ जो जी लोक नवीन आजच बघतायत पहिल्यांदा त्यांनाही 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अबलक एंटरटेनमेंट तर्फे आणि माझ्यातर्फे. आता मी तुमचा निरोप घेतो. टाटा बाय बाय, सायोनारा, बाय. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.